हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मी अँड साज वर्ल्ड. सो आज आम्ही आलो आहोत महागणपती रांजणगाव येथे. सो आम्हाला इकडे पोचायला खूप लेट झाला आहे आणि एकच तास राहिले, ते एका तासामध्ये आम्हाला बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. गर्दी तर नाही आहे, मिळून जाईल, मस्त छान दर्शन होईल आमचं. आय नो बद्दल थोडं लेट झालं, फक्त 1 आवर आहे आमच्याकडे. आम्ही आता आलो आहोत रांजणगाव गणपती. वाजले आहेत आत्ता 9-10 वाजता मंदिर बंद होतं. सो चला मग आपण जाऊया दर्शनाला बाप्पांच्या. कुठून जायचं? इथून जायचं. गणपती आयान खूप मस्ती करत होता म्हणून मला त्याला घेऊन आता बाहेर यावं लागलं. सो खूप मस्त दर्शन झालं आहे आमचं. खूप छान वाटलं आहे, खूप प्रसन्न वाटतं आहे. महागणपती रांजणगाव. साईडला ये. सो आमचं दर्शन ना वेळेत झालं एकदम. गर्दी पण नव्हती आणि व्यवस्थित बाप्पांचं दर्शन आम्हाला मिळालं. संकेतला बसून पूजा पण व्यवस्थित करायला मिळाली इथे. आणि इथे ना रात्री येता सगळं मंदिर बंद व्हायच्या टायमाला सगळं क्लिनिंगचं म्हणजे पूर्ण स्वच्छता वगैरे सगळं त्यांचा टाईम होता आणि सगळे मंदिरं वगैरे त्या पूर्ण असं स्वच्छ करत होते. आणि सो रात्रीच्या टायमाला असं हा मंदिराच्या आतमधला परिसर आहे सर्व. मस्त वाटत होतं, छान शांत एकदम आणि प्रसन्न, खूप मस्त वाटत होतं. आयांनी आम्हाला खूप सतवायला घेतलं होतं. बिचाऱ्याने खूप कॉपरेट केलं ॲक्च्युली आमच्याबरोबर आणि थोडं सतवलं तर चालतं. सो आजूबाजूला तुम्हाला इथे ना हॉटेल्स अवेलेबल आहेत, रात्रीचं सगळं चालू असतं इथे. आणि त्याच्यानंतर मग वॉशरूम फॅसिलिटीज वगैरे पण आहेत. सो हे गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे रांजणगाव, हे पुणे जिल्ह्यातील देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील 4था गणपती बाप्पा म्हणून रांजणगाव महागणपती असं ओळखला जातो. सो अशी स्टोरी आहे की शंकराने प्राणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला होता. कार्तिकी शुद्ध पौर्णिमा ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. शंकराने गणेशाचे येथे स्मरण केले ते मणिपूर गाव. तिथे शंकराने गजाननाची स्थापना देखील केली. आयान
फ्रेंड्स, मी बघितलंच की म्हणजे आमचं दर्शन खूप छान झालं. आणि आता जे तुम्हाला मी ते वॉल्सवरती दाखवलं, ती एक स्टोरी बाप्पांची सगळी स्टोरी तिकडे वॉलवरती सगळी दाखवलेली होती आणि मस्त आहे. खूप छान. आम्हाला वेळसुद्धा असं मिळाला, घाई अजिबात झाली नाही. 1 तास होता पण कसा गेला काही समजलंच नाही. आणि चलो मग आता आम्ही इथून रांजणगावमध्येच डिनर करून मग हॉटेलला जाऊ, स्टे करू आणि उद्या ओझर आणि थेऊरच्या बाप्पांचं दर्शन घेऊ आणि गिरजात मग आपले बाप्पा लेण्याद्रीला. सो भेटू मग आपण पुढच्या बाप्पांच्या दर्शनाला. टिल देन बाय, टेक केअर आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन थँक यू सो मच.